कोकणात सत्यनारायणाची पूजा म्हटलं की पूजा संपण्याआधीच एका गोष्टीची ओढ सगळ्यांना लागते, ती म्हणजे प्रसादाचा हा शिरा. पण हा प्रसाद फक्त खाण्यासाठी नसतो, त्यामागे असतो आपल्या मातीचा स्वाद, परंपरेची गोडी आणि अख्ख्या गावाला एकत्र आणणारा आपलेपणा. आज आपण बनवतोय कोकणात सत्यनारायणाच्या पूजेला आवर्जून केला जाणारा, लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांच्याच आवडीचा हा गोड महाप्रसाद. सुरुवात होते अगदी साध्या पण महत्वाच्या गोष्टीपासून. सगळ्यात आधी पातेल्यात घेतोय साजूक तूप आणि त्यात रवा छान तांबूस भाजून घेतोय. रवा मंद आचेवर भाजताना त्याचा साजूक सुगंध संपूर्ण वातावरणात दरवळायला लागतो. रवा छान भाजून झाला की त्यात घातली जातात पिकलेल्या गावरान केळीची चकती. केळी आणि भाजलेला रवा एकत्र करून व्यवस्थित परतून घेतला जातो. आता यामध्ये जातंय ताजं दूध. दूध टाकल्यानंतर हे मिश्रण मंद आचेवर शिजत राहतं. हळूहळू रवा, केळी आणि दूध एकत्र एकजीव होतात आणि प्रसादाला एक मऊसर मखमली पोत मिळतो. आता येतो प्रसादाला अजून खास बनवणारा भाग. यामध्ये घातले जातात काजू, बदाम, केशर, पिस्ता आणि वेलचीची सुवासिक पूड. या सगळ्यामुळे प्रसादाची चव तर वाढतेच, पण त्याचा खमंग वास अगदी मोहून टाकतो. सगळे घटक छान एकत्र मिसळल्यानंतर शेवटी घातली जाते साखर. साखर पूर्ण विरघळली की प्रसादाला येते ती अस्सल गोडी आणि मग मंद वाफेवर तयार होतो आपला सत्यनारायणाच्या पूजेचा प्रसाद. पण या प्रसादाची खरी गंमत फक्त तो तयार करण्यात नाही, गंमत आहे संपूर्ण गावात तो वाटण्यात. प्रसाद तयार झाल्यानंतर तो फक्त घरातल्या माणसांपुरता राहत नाही, द्रोणात सजवून तो अख्ख्या गावात पोहोचतो आणि त्या एका प्रसादाच्या घासातून घराघरात पोहोचतो आपल्या परंपरेचा गोडवा. म्हणूनच सत्यनारायणाच्या पूजेचा हा प्रसाद म्हणजे फक्त रवा, केळी, दूध, साखर आणि सुकामेवा नाही. हा आहे आपल्या परंपरेचा स्वाद, आपल्या गावाचा आपलेपणा आणि सगळ्यांना एकत्र बांधणारी एक गोड आठवण. मंडळी, तुमच्या गावात सत्यनारायणाच्या पूजेला प्रसादाची कोणती खास पद्धत आहे किंवा त्यात काय विशेष घातलं जातं हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि आपला हा कोकणी अंदाज आवडला असेल तर कोकणची वारी चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.